नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे भटकन देवीत विनयमध्ये. आज आपण रोड ट्रिप करतो आहे मुंबई टू कुर्ग, जे 1000 किलोमीटर अंतर आहे. आणि आपण जो रूटने चाललो आहे, ॲक्च्युली कुर्गला जाण्यासाठी 2 रूट आहे. एक कोल्हापूर बेळगाव हुबळी त्या मार्गे आहे आणि दुसरा आहे गोवा रोडने, गोवा उडुपी आणि कुर्ग. तर आपण खालच्या रूटने चाललो आहे, गोवा हायवेने. आणि आज आपण स्टे करणार आहोत कुडाळला. आता 2:30 वाजता आम्ही निघालो आहे आणि साधारण 11 वाजेपर्यंत कुडाळमध्ये आपण पोहोचू. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आता आम्ही कशेडी घाटातून चाललो आहे. आणि पहिले जो घाटाचा रस्ता होता तो आता बऱ्यापैकी नाहीसा झाला आहे. मस्त हा बोगदा झालेला आहे कशेडी घाटातला आणि ह्याच्यामुळे खूप वेळ वाचतो. साधारण 5 मिनिटामध्ये फक्त कशेडी घाट आपण क्रॉस केला आहे. पहिले हाच घाट क्रॉस करण्यासाठी आपल्याला जवळपास अर्धा तास तरी लागायचा. कुर्गला जाण्यासाठी पहिले विचार केला होता की हायवे टू हायवे कोल्हापूर धारवाड हुबळी त्या रोडने जाईल. पण परत असं वाटलं की गोव्याला तर नेहमी जात असतो, त्यामुळे हा रस्ता एकदम डोळ्याखालचा झाला आहे आणि रस्त्याला या जास्त ट्रॅफिक नसते. तर त्यामुळे हा विचार केला की आपण कोकणातूनच जाऊया. छान निसर्गरम्य वातावरणातून जाण्याची एक मजा वेगळी असते आणि गोव्याला जाताना किंवा कोकण रोडला खूप छान वाटतं, म्हणजे कोल्हापूर हायवेने जाण्यापेक्षा. त्यामुळे हा रस्ता निवडला. आता 6:45 वाजले आहेत आणि आम्ही चिपळूणमध्ये आलो आहे. आणि ते ब्रिजचं काम चालू असल्यामुळे थोडी ट्रॅफिक लागली इकडे. गोवा हायवेचं काम जोरात तर नाही म्हणता येणार, पण हळूहळू काम चालू आहे. 6 वर्ष झाले मी या रस्त्याने येतो आणि अजून कामच चालू आहे. कधी होणार माहीत नाही, बघूया. हा ब्रिज झाला तर चिपळूणची ट्रॅफिक पूर्ण स्किप होईल. हा एक चांगला फायदा होईल. युद्धाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहे. आणि इथे पण आम्ही नाश्त्यासाठी आलो आहे, तर लिमिटेड आयटम आहेत खाण्यासाठी. तर बघूया आता कसा नाश्ता मिळतोय. तर आता आम्ही चिपळूणमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. तिकडे आम्हाला एक चांगलं हॉटेल दिसलं आहे, पूर्वी शुद्ध शाकाहारी उपहारगृह. तर आमचा नाश्ता इकडे आलेला आहे. लिमिटेड आयटम असल्यामुळे आम्ही मेदूवडा सांबार आणि वडा रस्सा मागवला आहे. बघूया टेस्ट कशी आहे, चालू करूया. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करून निघालो आहे. नाश्ता खूप चांगला होता आणि खरंच रेस्टॉरंट खूप चांगलं आहे हॉटेल. इथे जर तुम्ही कधी या रस्त्याला आलात चिपळूणला, तर एक्झॅक्ट चिपळूण बसस्टँड आणि CNG पंप ह्याच्या एक्झॅक्ट समोर आहे हॉटेल पूर्वी. कधी आलात तर नक्की या रेस्टॉरंटला तुम्ही या. तर आता आम्ही निघतो आहे. व्यवस्थित नाश्ता झाला आहे. आता वाजले आहेत 8:15 आणि आम्ही संगमेश्वरमध्ये आहोत. खूप वर्षांपासून काम चालू आहे आणि त्यात संगमेश्वर ते लांजा हा रस्ता अजूनही खराब आहे. कधी होणार हा रस्ता काय माहिती. हा रस्ता झाला तर अर्धा-पाऊण तासाच्या ट्रॅफिक वाचेल, म्हणजे तो वेळ वाचेल. ट्रॅफिक नाही आहे पण वेळ वाचणार रस्ता खराब असल्यामुळे. कामं तर इकडे ब्रिजचे वगैरे चालू आहेत. 4 महिन्यापूर्वी आलो तेव्हा पण असाच रस्ता होता आणि आताही असाच दिसतोय. लवकर झाला पाहिजे हा रस्ता.
आता वाजले आहे 11:15 आणि आम्ही आलो आहे कुडाळमध्ये. फायनली कुडाळमध्ये लवकर येण्याचं कारण म्हणजे इकडे एक चांगलं हॉटेल आहे, हॉटेल हिल रूफ म्हणून. तर तिकडे जेवण खूप छान आहे. तिथली मच्छी, फिश जे आहे ते फिशचे खूप प्रकार आहेत आणि खूप चांगल्याने ऑथेंटिक इकडे मिळतं जेवण. त्यामुळे इथे कायम गर्दी असते. आता पण रात्रीचा टाईम आहे पण अजून पण पब्लिक इथे आहे बघा. आताही भरपूर गर्दी आहे इथे आणि खूप चांगलं हॉटेल आहे. जर कधी तुम्ही या साईडने जात असेल तर तुम्ही नक्की एकदा प्लॅन करा इकडे हिल रूफमध्ये जेवायला. साधारण 1 किलोमीटर आतमध्ये आहे, गावामध्ये आहे हॉटेल. हायवेपासून 1 किलोमीटर आतमध्ये यायला लागतं. पण हॉटेल खूप छान आहे, ॲम्बियन्ससुद्धा छान आहे हॉटेलचा. तिसऱ्या म्हणजे शिंपलीस इथली फेमस डिश आहे. मस्त प्रॉन्स मसाला आणि शिंपल्या त्याच्यावर आता ताव मारतो. थँक्यू. चला मला पाठवा. तर आता जेवण वगैरे आम्ही आलो आहे घरी आमच्या रचनाताईकडे. आणि ही आमची रचनाताई कुडाळमध्ये राहते. नमस्कार. आणि ही आईचं घर. मस्त चारी बाजूने झाडं आणि असं निसर्गाच्या छान सानिध्यात असं घर आहे. समोरच आंब्याचं कैरीचं झाड आहे. तर उद्या सकाळी कुरूकसाठी आपण निघूया. भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले 9:30 आणि आम्ही आता इथून ब्रेकफास्ट करून निघणार आहे. छान असं लोकेशन आहे, सर्व झाडं वगैरे. समोर आंब्याचं मोठं झाड ज्याला खूप साऱ्या कैऱ्या लागल्यात. आणि ही आमची गौतमी, रचनाताई. रायझिंग स्टार है की नाही, कुडाळची रायझिंग स्टार आहे. घराच्या बाजूला फणसाचं झाड आहे आणि भरपूर फणस लागले झाडाला. आता आलोय नाश्ता करण्यासाठी. पूर्ण ब्रह्म, कुडाळमध्ये पूर्ण ब्रह्म हे फेमस हॉटेल आहे. नाश्त्यासाठी इथे घावणे, आंबोळी हे सर्व छान आणि टेस्टी डिशेस आहेत. तर आता व्यवस्थित नाश्ता झाला आहे आणि हॉटेल तर खरंच खूप छान आहे आणि सगळं टेस्टी ऑथेंटिक नाश्ता होता. काका जे आहेत ते रेल्वेमध्ये होते, इंजिनियर. ते रिटायर आहेत आणि मग त्यांनी 2018ला VRS घेऊन हे रेस्टॉरंट चालू केलं होतं. ह्याच्या मागच्या बाजूलाच कॉटेजेस आहेत. 3 कॉटेजेस चालू केलेत, नवीन कॉटेजेस बांधलेत. 1600 रुपये नॉन AC आणि 1800 रुपये AC असे कॉटेजेस आहेत आणि छान असे निसर्गाच्या सानिध्यात आहेत. पूर्ण झाडे वगैरे तरी त्याच्यामध्ये कॉटेजेस आहेत, नवीन कॉटेजेस आहेत. तर कधी या साईडला तुम्ही आलात आणि कुडाळ साईडला जर तुम्हाला हॉल्ट करायचा असला तर नक्की एकदा इकडे तुम्ही विजिट करा, छान आहे. तर चला आता आपण निघूया कुरूककडे जाण्यासाठी.
11 वाजलेत. खरंच खूप लेट झाला आहे. बघूया आता पुढे. फायनली आम्ही निघालो आहे आणि हायवेला लागलो आहे. सकाळी 8 वाजता निघायचं होतं, जेणेकरून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही कुर्गला पोहोचू. पण नेहमीप्रमाणे लेटच झाला. रात्री उशिरा पोहोचल्यामुळे सकाळी उठायला लेट झाला आणि नाश्ता वगैरे करून निघायला लेट झाल्यामुळे लेटच होत गेला. तर आता दिवसभर उन्हाचाच प्रवास करायचा आहे. ऊन तर भरपूर आहे. आता ठीक आहे, ऊन तर ऊन, पण आता जायचं तर आहे. त्यामुळे आता बघूया कसं कसं होतंय पुढे. आता मॅपमध्ये 563 किलोमीटर आहे. इथून 10:30 वाजता पोहोचणार असं दिलं आहे. 11 तास 14 मिनिट. त्याच्यामध्ये मध्ये किती हॉल्ट घेणार जेवणासाठी, नाश्त्यासाठी वगैरे, तर साधारण 1 तास एक्स्ट्रा पकडायचा, 1-1.5 तास, म्हणजे 12पर्यंत पोहोचू रात्री. बघूया. आभारी आहोत. महाराष्ट्र राज्य हद्द समाप्त आणि इथे गोव्याची हद्द सुरू झाली आहे. गोव्यामध्ये एंटर करताच पहिले त्यांचे चेकपोस्ट लागते. तर मित्रांनो, आता आम्ही गोव्यामध्ये आलो आहे. 12:30 वाजलेत. हा गोव्यातला पणजीचा ब्रिज. आता पणजीमध्ये आहे आम्ही. आज संडे आहे तरी पण जास्त ट्रॅफिक गोव्यामध्ये काही दिसत नाहीये. कदाचित मुलांच्या शाळा परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे नसू शकते ट्रॅफिक. मित्रांनो, आता आम्ही आहे गोव्याचा जो सर्वात मोठा ब्रिज आहे, जो नॉर्थ गोव्यावरून साऊथ गोव्याला जॉईन करतो. आणि हा ब्रिज आता नवीन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठा ब्रिज आहे हा. पहिले गोव्यावरून नॉर्थवरून साऊथला जायला साधारण 2 तास तरी लागायचे. तर हाच टाइम जवळपास 1 तासाचा टाइम आता वाचायला लागलाय या ब्रिजमुळे. गडकरी साहेबांनी मागे सांगितलं होतं की ह्या ब्रिजवर ते वरती रेस्टॉरंट बनवणार आहे आणि त्याचं काम आता चालू आहे. वरती जे रेलिंग्स ज्याच्यावर लागले आहेत, तो जे पिलर आहेत, त्या पिलरवर वरती एक दोन्ही साईडला रेस्टॉरंट बनवणार आहे. हँगिंग रेस्टॉरंट जे असणार आहेत वरती. तर बघूया कधी होतंय कंप्लीट. तरी 2 वर्ष अजून लागतील असं वाटतंय. पण या ब्रिजमुळे रस्ता खूप सोयीस्कर झाला आहे आणि ट्रॅफिक खूप कमी होते. गोव्यामध्ये पेट्रोल स्वस्त आहे, 96. त्यामुळे आता इथे टाकी फुल करून घेतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला. आता साऊथ गोव्यामध्ये आहे. गोव्यावरून कर्नाटकला जाताना गोव्यामधला जो हा साऊथ गोव्याचा जो रोड आहे, हा पूर्ण जंगलातला आणि खूप छान रस्ता आहे. मित्रांनो, आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि
जरा हायवेपासून थोडंसं आतमध्ये आलो आहे मी कॅनाकोनामध्ये. कॅनाकोना जे गोव्याचं लास्टचं पॉईंट आहे आणि इथून पुढे गोवाची बाउंड्री आणि त्याच्यानंतर कारवार आहे पुढे. तर आता हा जो रोड आहे ते गोव्यामध्ये जे गोव्यामध्ये जे रामाचा जो पुतळा आहे मोठा तो इथून पुढे आहे साधारण 8 किलोमीटरवर. समोर लता मंगेशकर कलांगण आणि कॅनाकोनाचा बस स्टँड. तर इकडे एक कदंबा कॅफे म्हणून एक हॉटेल आहे, छोटं आहे थोडं, पण इकडे जेवण ऑथेंटिक आणि खूप चांगलं मिळतं. इकडे फिश थाळी वगैरे जे आहेत ते इथले प्रॉपर पद्धतीने असते आणि इथला जो मालक आहे तो कोल्हापूरचा मराठी माणूस आहे. त्यामुळे या साईडला जर तुम्ही आलात किंवा तुम्ही कारवार मुर्डेश्वर वगैरे कुठे जात असाल तर एकदा तुम्ही इथे पण येऊन जेवणाची टेस्ट बघू शकता. तर चला जेवून घेऊया मित्रांनो. आता छान जेवण झालेलं आहे. सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळे सगळीकडेच लिमिटेड मेनू मिळतो आहे. इथे पण फिश थालीमध्ये बांगडा आणि एक कुठली तरी लोकल फिश होती यांच्याकडे, त्यामुळे आम्ही चिकन थाळी खाल्ली आणि आता इथून निघतोय. आता गोव्याच्या पुढे कारवार, कॅनाकोनापासून पुढे आल्यावर गोव्याच्या पुढे गोवा आणि कारवार म्हणजे कर्नाटकाची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये गलजीबागा म्हणून एक बीच आहे. तर त्याचं एक अप्रतिम असं सुंदर दृश्य तुम्हाला मी दाखवतो. आता आपण गोवा आणि कर्नाटकच्या बाउंड्रीला आहोत आणि ही गोव्याची एक्झिटची चेकपोस्ट आहे. तुम्हाला माहीतच असेल की गोव्यातून ड्रिंक्स न्यायला अलाउड नाही आणि त्यासाठीच ही चेकिंग आहे. नॉर्मली फॅमिली असेल तर शक्यतो ते विचारपूस करत नाही, पण जर मुलं असतील तर 100% गाडीची पूर्णपणे चेकिंग केली जाते. सव्वा 5 वाजलेत आणि ही होनावरची नदी आहे. होनावरला केरळ सारखी बोटिंग्स आहेत तिकडे आणि छान निसर्गरम्य नारळाच्या झाडांतून बोटीने सफर करण्याचा एक अनुभव आपल्याला इकडे मिळतो आणि तीच ही नदी आहे. आता वाजलेत 8:15 आणि आता उडुपीमध्ये आलो आहे. उडुपीपासून साधारण 70 किलोमीटर मँगलोर आहे आणि मँगलोरवरून आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे कुर्गसाठी. तर बराच उशीर झाला आहे येता येता 1-2 ठिकाणी थांबल्यामुळे. तर साधारण 1 तरी वाजतील जायला. बघूया. आणि इथून 190 किलोमीटर कुर्ग आहे, म्हणजे साधारण 4 तास इथून लागतील आणि त्यात परत जेवणासाठी एखादा हॉल्ट होणार. त्यामुळे आता बघूया कधीपर्यंत पोहोचतोय. गोव्यापासून उडुपीपर्यंतचा रस्ता खरंच खूप सुंदर आणि बघण्यासारखा आहे.
म्हणजे बऱ्यापैकी कोस्टल रोड आहे, म्हणजे साईडने समुद्र आणि आपण समुद्राच्या बाजूने चाललोय असा खूप मोठा व्ह्यू मिळतो आणि खूप छान. आणि संध्याकाळचा व्ह्यू, सनसेट वगैरे हे सगळं जरा बघायला मिळालं, छान वाटलं. एकदा तुम्ही पण बाय रोड ट्राय करा, खरंच छान आहे हा रस्ता. रस्ते पण सुंदर आहेत, कर्नाटकचे रस्ते सुंदरच आहेत, म्हणजे रस्त्याला खड्डे नाही, काय नाही, छान असे स्मूथ रस्ते आहेत सगळे. आता 9:30 वाजलेत आणि आम्ही मँगलोर सिटीमध्ये आहे. मँगलोरपासून जो कुर्गकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला लागलो आहे आणि इकडे आता जेवणासाठी आम्ही थांबलो आहे. पलीकडे एक रेस्टॉरंट आहे ओशन ग्रँड म्हणून, तिथे आता आम्ही जेवायला थांबतो आहे आणि जेवून आम्ही लगेच निघणार आहोत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sinai. Happy birthday to you. थँक्यू. May God bless you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. थँक्यू. तर मित्रांनो, आज माझा बड्डे आहे आणि दरवर्षी बड्डेला मी गोव्याला असतो आणि यावर्षी मी कुर्गला चाललो आहे. आणि कुर्गला मला असं वाटलं होतं पोहोचेल लवकर, पण काय पोचलो नाही लवकर. आणि आमचे पिंकी आणि हे आमचे बाकीची मंडळी, श्रीषा, सचिन, अजून कुठे बाकीचे आहे का कोणी? आहे दिसले, वहिनी. तर असा शिवान झोपलाय. दरवर्षी एकत्र असतात पण यावेळेस काही कारणामुळे एकत्र नाहीये, ते घरी आहेत आणि आम्ही इकडे कुर्गला आहे. आणि आता असाच गाडीमध्ये सेलिब्रेशन करतोय, छोटासा सेलिब्रेशन. द्या आता. अरे का पण हे कर ना, तू इकडे कर ना. इकडे काका मला इकडे मला पण द्या. सगळं घे. देतील ना काका. श्रीषा करा. ह्याच्यामध्ये आहे का डब्यामध्ये केक आहे? ब्राउनी. अच्छा रे, ब्राउनी होते. श्रीषा कर. लहानपणी कशी करायची आईस्क्रीमला? तर मित्रांनो, अशा प्रकारे यावेळेस बर्थडे माझा गाडीचा सेलिब्रेट झालाय आणि मँगलोरमध्ये जरा जास्त लेट झाला. ॲक्च्युली जेवण काय नीट मिळालं नाही आणि मँगलोर एवढी मोठी सिटी असा मी विचार करत होतो की खूप मोठी सिटी आहे, चांगले रेस्टॉरंट असतील, पण काही नाही, जेवायला मिळालं नाही नीट. पहिल्या हॉटेलमध्ये गेलो, बरोबर नाही, म्हणून मी तिकडून दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो, त्यामुळे मला थोडा लेट झाला निघता. पण जेवण कुठे नीट मिळालं नाही, पण ठीक आहे, असू दे, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळालं. मोठी सिटी असली म्हणजे नाम बडे लक्षण खोटे असातला भाग झाला आज माझ्या बरोबर. आणि आता निघालोय, आता बघूया. तर आता 60 किलोमीटर इथून कुर्ग आहे, म्हणजे साधारण 1:30 वाजेपर्यंत मी पोहोचेल. आणि आता सोलिया गावात आहे. मँगलोर वरून निघाल्यावर बँगलोर रस्त्यातून बँगलोर हायवे सोडून राईट मारल्यावर मडिकेरीचा रस्ता आहे. आणि पुत्तूरपर्यंत तर ठीक आहे, म्हणजे रस्ता वगैरे, गाड्या वगैरे पण बऱ्यापैकी दिसल्या, गाव वगैरे होते मध्ये. पण पुत्तूर नंतर पुढे आलो, आता सुल्यामध्ये आहे मी. पण आता बऱ्यापैकी सगळा जंगलाचा रस्ता आहे. मडिकेरीपर्यंत 60 किलोमीटर हा सगळा जंगलाचा आणि घाटाचा रस्ता आहे. तर आता बघूया, 1:30 वाजेपर्यंत पोहोचेल. चला.
फायनली 1000 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत आणि आम्ही मडिकेरी या सिटीमध्ये पोचलो आहे. आणि खूप लेट झाल्यामुळे रस्त्यावर कोणीच नाही आहे, पूर्ण शुकशुकाट आहे. आता वाजले रात्रीचे 1:30 आणि आम्ही इकडे पोहोचलोय कुर्गला. आणि हे ट्रिपोची आम्ही बुकिंग केली होती, ट्रिपो आयुक्ता, जे सिटीला लागूनच आहे, म्हणजे सिटीमध्येच आहे. कारण लोकेशन जे आहे आपलं सिटीमध्ये, त्या तिथून सर्व ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी जरा सोयीस्कर पडेल, त्या हिशोबाने आपण मडिकेरीमध्येच रूम घेतले आहे. चला, गुड नाईट. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.